मायावती। बहुजन समाज पक्षाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री साडी नेसणाऱ्या मायावतींनी त्यानंतर सलवार सूट का परिधान करायला लावली? हा फक्त योगायोग होता की त्या धक्कादायक घटनेशी त्याचा काही संबंध होता? त्या गेस्ट हाऊस मध्ये नेमकं काय घडलं? त्या दिवशी मायावतींची साडी कोणी ओढली? कोणत्या परिस्थितीला सामोरे जावं लागलं? आणि साडीऐवजी सलवार सूट परिधान करण्यामागचं कारण नेमकं काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे घडलं त्याने संपूर्ण देश हादरलाय आणि भारतीय राजकारणावर कायमचा ठसा उमटलाय। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण। आपण पाहत आहात सोलापुरी कट्टा न्यूज। 1993च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने एकत्र येत आघाडी केली। या आघाडीच्या जोरावर मुलायमसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं। मात्र काही काळानंतर दोन्ही पक्षांमध्ये मतभेद वाढू लागले। पंचायत निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाची ताकद वाढली, तर बसपाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही। त्याच काळात बसपाच्या आमदारांना आपल्या गटात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती। दुसरीकडे बसपा आणि भाजप यांच्यात सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू असल्याचेही वृत्त होतं। या घडामोडीनंतर 1 जून 1995 रोजी बसपाने समाजवादी पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 जून रोजी लखनौतील मीराबाई स्टेट गेस्ट हाऊस मध्ये मायावती बसपा आमदारांची बैठक सुरू होती। याच वेळी मोठ्या संख्येने समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि काही आमदार गेस्ट हाऊस मध्ये घुसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर गोंधळ, धक्काबुक्की आणि बसपा आमदारावर मारहाण झाल्याचे आरोपही झाले होते। परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर मायावती एका खोलीत आश्रय घेतल्याचे विविध अहवालामध्ये नमूद करण्यात आला आहे। त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनीही हस्तक्षेप करत मायावती यांना सुरक्षित बाहेर काढल्याचेही सांगितलं जातं। या संपूर्ण घटनेनंतर मायावती यांनी मुलायमसिंह यादव आणि समाजवादी पक्षावर गंभीर आरोप केले होते, तर समाजवादी पक्षाने त्या आरोपाचे खंडन केलं होतं। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी भाजप, काँग्रेस, जनता दल आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याने मायावती यांनी उत्तर प्रदेशच्या पहिल्या दलित महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। या घटनेनंतर मायावतींच्या व्यक्तिमत्वात आणि राजकीय शैलीत मोठा बदल दिसून आला। गेस्ट हाऊस प्रकरणात झालेल्या अपमानास्पद व धक्कादायक अनुभवामुळे त्यांनी स्वतःच्या सुरक्षतेबाबत आणि सार्वजनिक प्रतिमेबाबत अधिक कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली। त्याच काळात त्यांना साडीऐवजी सलवार सूट परिधान करण्याचा निर्णय घेतला। हा बदल केवळ कपड्यांचा नव्हता, तर तो त्यांच्या नव्या राजकीय ओळखीचा आणि अधिक व्यावहारिक, सुरक्षित व आत्मविश्वासपूर्ण प्रतिमेचा भाग मानला जातो। सलवार सूटमुळे त्यांना हालचालीमध्ये अधिक सोय, सुरक्षा आणि एक ठाम नेतृत्वाची प्रतिमा निर्माण करण्यास मदत झाली, असे राजकीय विश्लेषकही सांगतात। 1995 मधील गेस्ट हाऊस प्रकरण आजही उत्तर प्रदेशच्या राजकारणातील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक मानलं जातं। मित्रांनो, या घटनेमुळे समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षातील राजकीय दरी अधिकच वाढली आणि त्याचे पडसाद अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात उमटत आहेत। तर या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। पाहायला विसरू नका सोलापुरी कट्टा न्यूज।